भाऊ नवऱ्याचा विचारतो कोणाचं लग्न आहे. भाऊ कोणाचं लग्न आहे. आपण पोचलोय इकडे. स्प्राईट पित आहेत पोरं. पुण्यात आहेत ना. हे बघा हे स्प्राईट पित आहेत सगळे. हे कसं वाटतंय हे भाई कसं वाटतंय. कसं वाटतंय कसं तुझं. हे बघा सगळे उभेत असे खाली. हे नाही थांबा. हे परत चला. हे परत चला. परत चला. तर नमस्कार मित्रांनो, मी मिस्टर फोटोबॉय तुमचं स्वागत करतो आजच्या आपल्या या ब्लॉगमध्ये. तर आजचा आपला ब्लॉग आपण लग्नातच आहे. अजून एक मित्राची विकेट पडलेली आहे. तर असं बघायला गेलं तर हळूहळू सगळ्या मित्रांची विकेट पडते. आणि आता आपण चाललो आहे पटकन. नवऱ्याचा भाऊ आपली वाट बघतो आहे. लग्न तर लागलं आहे. आता एंट्री आपल्याला मित्रांना सांगितलं शूट करायला खालची. ती तलवानी घेतली असेल की नाही काय माहिती नाही. आता बघूया, जाऊया जरा खाली. नवऱ्याच्या घरी जायचं आहे मला. नंतर मग जाऊ डायरेक्ट हॉलवर. मग तुम्हाला दाखवलं. आणि आजचा आउटफिट हा असं आहे. चला जाऊया. बघूया आजच्या दिवसात काय काय होते काय नाही. बाकी आजचे वेगळे वेगळे चेहरे भेटतील आपल्याला. तर चला जाऊ पुढे. थोड्या वेळातच भेटूया तुम्हाला. नाश्ता झाला आमचा बघा. आणि भाऊ नवऱ्याचा विचारतो कोणाचं लग्न आहे. भाऊ कोणाचं लग्न आहे. एवढा झोपेमध्ये विचारतो भाऊ कोणाचं लग्न आहे. सकाळी उठवायला आलोय आणि बोलतो कोणाचं नाही. नवऱ्याच्याच घरी बसलोय बघा. नवरा तिथं लग्नाला आणि आम्ही इथं नाश्ता करतोय. भेटू नाश्ता विचार करून. त्या अक्षरा टाकायच्या देवांवर म्हणून आम्ही थांबलोय. आम्ही फक्त जेवायलाच जातो सगळीकडे. चला मित्रांनो, तिथे लग्न लागतंय आणि आम्ही इकडे देवांना अक्षर टाकतोय बघा. आपल्या गावची पद्धत आहे. गावची पद्धत आणि कोकणी पद्धत. आमचा नवऱ्याचा भाव इथे अक्षर टाकतोय. काहीच रेडी बिडी झालो नाही. हे बघा अक्षर टाकण्याचा कार्यक्रम चालू आहे इथे. तिकडे आता लग्न संपलं की आम्हाला कॉल येईल. मग इथे अक्षरा सगळ्या पूर्ण देवांवर टाकायचा आणि मग आम्ही निघणार डायरेक्ट हॉलवर जायला. सगळे सोडून गेले आम्हाला. आम्ही हिरो बनले. मी तर हिरो झालो. आता हा हिरो बनेल तेव्हा तुम्हाला दाखवेल. आता बघूया. बाकी तर वटले नाश्ता बिष्टा करून वटले सगळे. आम्हीच थांबलो आता. बघू भेटू डायरेक्ट हॉलवर गेल्यावरच. चला आपण पोचलोय इकडे. स्प्राईट पित आहेत पोरं. पुण्यात आहेत ना. हे बघा हे स्प्राईट पित आहेत सगळे. पोचला तर करणला भेटून दाखवतो तुम्हाला कसा नटलाय टटलाय काय माहितीच नाही. जेवायला आलो आम्ही सगळे. आपण ह्याच्यामुळे लेट झाला. आणि ह्याच्यामुळे कोणाचं लग्न आहे बाबा. ते सकाळी एकदाच कोणाचं आहे पण. सकाळी एकदाच होतं. मोठ्या भावाचं आहे. पण एवढा कार झोपेत. किती वाजता घरी गेला. मी 5:30 ना. 6:30ला. 6:30ला. वरती हॉलमध्ये जाऊन भेटूया तुम्हाला.
हे भाई कसं वाटतंय? कसं वाटतंय कसं? भारी भारी. तुझा भाऊ आहे ना, सकाळी विचारत होता कोणाचं लग्न आहे उठल्यावर. चला भेटूया भाऊ, कारण की ब्लॉग आहे ना. ओ माय गॉड, चला भेटू थोड्या वेळातच. जेवायला आले परत लेट, ह्या पण लग्नाला लेट, परत जेवायला आले. हा बघा, हे रात्रभर जागे असते जेवायला. हे फक्त जेवायला आले का? या पण लग्नाला लेट रे, कसे रे असणार ना तुम्ही? हे बड्डे आहे भावाचा. आता हे लोक सगळ्यांना जेवताना तुम्हाला दाखवतो काय? बड्डेची पार्टी आहे, जेवून जा. हा बड्डेची पार्टी आहे, भंडारा ठेवला काय? अरे ॲड्रेस टाक नाही करता. चला गाईस, भेटू जेवताना भेटूया बाई. ह्याची डिश बघायची आपल्याला जेवताना. बघ पूर्ण भरलेली असतात. मित्राच्या लग्नाची आम्ही आईस्क्रीम खाऊन आलोय. तर हे बघा सगळं आहे तिथे. आता चाललोय खाली स्प्राईट पियाला. लय गरमी आहे, लय गरमी आमच्या हॉलमध्ये. एसी बंद झाले. एसी बंद झालं, हॉलच्या एवढी गरमी वाढलेत, पंखे घरात आलेत. इकडचा पण पंखा खराब आहे बघा. पंखाच नाही. पंखा, अरे लाईट पण नाही इकडे. बघा टेक्नॉलॉजी आहे, टेक्नॉलॉजी. एका लाईटवर लिफ्ट चालली. हे बघा सगळे उभेच असे खाली. हे नाही थांबा, हे परत चला, हे परत चला, परत चला. सॉरी चुकून आलो आम्ही. दुसऱ्याच्या लग्नाला आलो आम्ही चुकून. हे बघा आता खाली चाललोय परत आम्ही. हे बघा स्मार्ट झालेत पूर्ण, फुल एकदम. ओ चिकना चला जागा जेवताना भेटू बरं तुम्हाला. आणि रिसेप्शनच्या थोडा वेळ दाखवूया. ताकद संपली आमची गरमी. जेवण घेतलेलं आहे काहीच, सगळे जेवत आहेत. बघा खूप मेहनती पोरगा आहे, नवराकडचा मेहनती पोरगा आहे. चला करणचा पण मेन्यू आहे चांगला. लास्ट टायमाचा पण आमच्या लग्नाचा मेन्यू चांगला होता, या टायमाचा पण मेन्यू चांगला आहे आमचा. चला जेवूया आणि भेटूया डायरेक्ट वरती गेल्यावर. आता भावा कसं वाटतं तुला? आता तू एका मुलीच्या गळ्यात एक महिना मग समजेल, सांगतो मी तुम्हाला. पण भारी वाटतं. भाऊ आपला आता खाली यायचं म्हणून बंद होणार आहे. फोन केला की अरे नाही रे बायकोला सोडते. हे पण फील कसा होता मंगळसूत्र हे करण फील कसा होता मंगळसूत्र टाकताना? हो काकी थांबा इथे, हे चालू आहे यार, काकी डिस्टर्ब करतात. आणि ही बघा आली नटून टटून, ही याची आपण इकडे जाऊया, इकडे बघून सायली आली आहे इकडे. तुम्ही अरे मी काय म्हणतो, कसं वाटतं तुला? का ग बोलते ना मी. हे हाय हा हा कॅमेरात बोल. कॅमेरात बोल, कॅमेरात. चला डायरेक्ट वरती जाऊन भेटूया. आता नवरी आणि नवरा चाललेला आहे जेवायला. इथे बघा भाई तर करा. भाई इज्जतच देत नाही, लय भूक लागले त्यांना. भाई भूक लागले, चालले ते लोक जेवायला. आणि हे बघा सगळ्यात लवकर येणारा माणूस आहे ना हा बघा, सगळ्यात लवकर येणारा माणूस. डायरेक्ट घरी त्यातनं आलाय हा. तर आता जाऊया घरी. आपल्याला मोर्या बीचचा शो पण आहे, तिकडे जायचं वाजवायला. पटकन जाऊया, घरी चेंज बिल करून डायरेक्ट मोर्या बीचच्या शोला कंटिन्यूवर आपला ब्लॉग. बाय बाय. तर मित्रांनो आपण काय मोर्या बीचच्या शोला गेलो नाही, डायरेक्ट हॉलवरनं आलो. तर डोकं बिकं दुखायला लागलं, तर जो झोपलो आहे तो डायरेक्ट आत्ता उठलो आहे. आणि आता ब्लॉग एंड करायचीच गोष्ट आली आहे, कारण की ऊन खूप होतं आणि हॉलमध्ये AC वगैरे काहीच नव्हती.
खूप असं उमाळणार कारण आदल्या दिवशी एकदम लेट झोपलो, परत सकाळी लवकर उठलो, लग्नाची धावपळ होती. तर ते कसं जरा डोकं वगैरे दुखायला लागलं आमचं. तर जो येऊन झोपलो, जायचं तर होतंच शोला, पण जाऊ शकलो नाही. तर आता बघू, जसं आहे तसं अपलोड करता. छोटा येईल ब्लॉग, पण मस्त येईल, काय नाही. नेक्स्ट टाईम पक्का पूर्ण ब्लॉग बनवू आपण. जरा गरमीचा सीझन चालू म्हणून जरा डोकं बिकं दुखायला लागलं. तर करू पुढे चांगले व्लॉग आपण. असेच तुम्ही सपोर्ट करत राहा आणि लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट करा. आणि चॅनलच्या नोटिफिकेशनचा बेलला प्रेस करा. आपले व्लॉग येतील ते तुम्हाला नक्कीच दिसतील पटकन लवकर. चला बाय बाय, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.